फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आता संक्रांत जवळ येत आहेत। घरात लहान मुलं असतील तर लगबग सुरू होते ती बोरनाहांच्या कार्यक्रमाची। बाळाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरनाहन केले जाते। संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरनाहन करू शकता। बोरनाहनचा कार्यक्रम हा एक प्रकारे आपल्या बाळावर केलेला संस्कारच असतो। तर याच बोरनाहनच्या कार्यक्रमाविषयी संपूर्ण माहिती की ते कसं करायचं, त्यासाठी काय काय लागतं, याचा खूप सुंदर सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा। आणि हो मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की या बोरनाहनच्या व्हिडिओला तुम्ही प्रेक्षकांनी इतकी पसंती दिली की 1-1.5 वर्षापासून मी या चॅनलवरती काम करत होते, परंतु फक्त आणि फक्त 15 दिवसात या व्हिडिओमुळे आपला चॅनल मॉनिटाईज झाला। यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तर या बोरनाहनच्या डेकोरेशनसाठी मी इथं बनवली होती तिळगुळाची भातुकली। खूप साधी सोपी पद्धत आहे, घरात असलेल्या साहित्यातच होती। पूर्ण आपल्या कार्यक्रमाचं जे डेकोरेशन आहे त्यावरती ही उठून दिसते। तर ही कशी बनवायची, तर त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती आहे, लिंक खाली दिलेली आहे, जरूर पहा। आता आपल्या बाळाचं बोरनाहन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती हलव्यांचे दागिने। तर हे हलव्यांचे दागिने बाजारात तर आता हल्ली इझिली मिळतात, परंतु आपल्या हाताने आपण जर स्वतः बनवले तर त्याचा आनंद आणि कौतुक हे काही वेगळंच असतं। म्हणून तुम्ही अगदी कमी साहित्यात घरातल्या घरात खूप सोप्या पद्धतीने हे हलव्याचे दागिने बनवू शकता। जशी तुम्हाला थीम ठेवायची असेल तसं तुम्ही त्यात चेंजेस करू शकता। तर हे हलव्याचे दागिने कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर ती जरूर पहा। आता हे बोरनाहनचा कार्यक्रम स्पेशली मुलांसाठी केला जातो। आपण मुलांना कार्यक्रमाला बोलवतो, तर मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आपल्याला सगळ्या कार्यक्रमाचं डेकोरेशन थीम करावी लागते। तर यात मी एक छान अशी बिस्किटांची ट्रेन बनवली आहे। त्यात मस्त तुम्ही जेम्सच्या गोळ्या, कॅन्डी, चॉकलेट भरून तिला डेकोरेट करू शकता। आता ही बिस्किटांची ट्रेन तुम्ही रुखवतात किंवा गौरीच्या वेळेस डेकोरेशन, डोळे जेवणाचं डेकोरेशन यासाठी करू शकता। तर ही कशी बनवायची, तर त्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहे, तर नक्की पहा। संक्रांतीमध्ये पतंगाला तर खूप महत्त्व असतं। तर ह्याच पतंगाला आपण आपल्या डेकोरेशन मध्ये घेतलं तर, परंतु इथं आपण कागदाचा पतंग न बनवता तिळगुळाचा पतंग बनवणार आहोत। तर तोही कसा बनवायचा, तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर लिंक खाली दिली आहे, नक्की पहा। आता ह्या बोरनाहनच्या डेकोरेशनसाठी मी अशी मस्त एक तिळगुळाची डॉल बनवली आहे। छान वाटते। जर तुम्ही एखाद्या मुलीचं डेकोरेशन करत असाल, मी माझ्या अनुभवावरून सांगते, तर बघा तुमचं बाळ इतकं खुश होईल। तर ती पण कशी बनवायची, खूप सिंपल मेथड आहे, तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, लिंक खाली दिलेली आहे, जरूर पहा। तुमच्या घरी यावर्षी बाळाचं बोरनाहन करणार असाल तर हे व्हिडिओ जरूर पहा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल।